नमस्कार. पुस्तक तुमच्या भेटीला या उपक्रमातलं दुसरं पुस्तक आहे GNची पत्रवेळा. या पुस्तकातलं 8वं पत्र तसं मोठं आहे. याचा काही भाग आज अभिवाचन करते आहे. GA कुलकर्णी, धारवाड, 24/11/73. प्रिय श्री ग्रेस, तुमचं पत्र मिळालं. याही खेपेला मला योगायोगाची फार गंमत वाटली, कारण मी तुम्हालाच पत्र लिहायला बसलो त्याच वेळी तुमचं पत्र मिळालं. मी तुमच्या काही कविता वाचल्या, सगळ्या नाही. मला वाटतं काही वेळा तुमची कविता झाडांआडून खुणावणाऱ्या या आकृती कोण आहेत याचा शोध घेत जास्तच गर्द गडद हिरव्या अंधारात पुढे जातीये. हे देखील प्रत्येक निष्ठावान कलावंताच्या बाबतीत अट्टळ असतं. आपल्या पावलांचा प्रवास आपणच ठरवण्याचं सामर्थ्य आपल्याला असत नाही. तो बदलण्याची अगर थांबवण्याची शक्ती देखील आपल्याला लाभत नाही, इतका तो अटळ अनावर असतो. मग समोर दिसत असलेलं तुडवावं लागणारं वाळवंट असो, अगर एकही हिरवा स्पर्श नसलेली उघडी टेकडी असो, पलीकडं काय आहे याची काहीच कल्पना नसते, पण तिकडं गेलंच पाहिजे ही ओढ मात्र सतत असते. कुणास ठाऊक काही वेळा हा प्रवास ते मृगजळ आहे हे माहीत असूनही खुद्द मृगजळाकडेही असू शकेल. आपण तिकडंच का चाललो आहोत हे इतरांना कधी उमगणार नाही, त्यांना कधी समजावून देता येणार नाही, कारण हा अत्यंत एकाकी अटळ प्रवास असतो. हा तर प्रत्येक कलावंताच्या आयुष्याचा दाह असतो आणि तोच सुगंध देखील. शब्द माध्यमात मी केवळ कवींनाच कलावंत समजतो. बऱ्याच वर्षापूर्वी, म्हणजे कॉलेज दिवसांच्या हिरवट काळात, मी एकाकीपणाला आयुष्यातला एक अत्यंत करुण रंग समजत होतो. त्यावेळी मी लिहिलेल्या 1-2 कथा याच विषयावर आहेत. पण आता मात्र मला वाटतं की हा आयुष्याचा रंग नाही, तर आयुष्याचं ओतप्रोत टेक्स्चरच आहे. माणूस म्हणून जन्माला येणं म्हणजे एकाकी जगण्यासाठीच येणं आहे. आईला चिकटलेली नाळ तुटली, हा अखेरचा संबंध तुटला की प्रत्येक माणूस एकटाच उरतो. भाषा ही तर सामूहिक जीवनातून मुख्यत्वे करून निर्माण झालेली आणि व्यावहारिक सामूहिक व्यापाराकरता ती पुरेशीही आहे. एवढाच तिचा आवाका. आज तारीख किती, बस गेली का, एवढ्यापुरतंच भाषेनी आपण इतरांशी संबंध ठेवतो. असल्या निर्जीव संबंधांसाठी ती काम भागवू शकेलही. पण वेअर आर द स्नोज ऑफ हिस्टरियर या प्रश्नाच्या उत्कटपणाला ती अगदी तोकडी आहे. एवढंच काय, साध्या ऐंद्रिय अनुभवाच्या बाबतीतही हा संवाद कम्युनिकेशन असा क्वचितच घडतो. सगळ्यांना डोळे असतात हे खरं, पण हे झाड बघ असं म्हणताच मला दिसलेलं झाड दुसऱ्याला दिसत नाही, मला दाखवता येत नाही. आणि आपली आयुष्य अधूनमधून एखाद दुसरा ठिपका प्रज्वलित करीत अनेक ठिपक्यांच्या उग्र भव्य श्वापतांप्रमाणे बसलेली आपली आयुष्याची तर गोष्टच नको. मला दिसलेला हा ठिपका बघ म्हणताच दुसऱ्यांना होय होय
असं म्हटलं तरी त्याला दिसलेला ठिपका दुसराच असतो. आपला आनंद सर्वार्थांनी कधीही दुसऱ्या पुढे ठेवता नाही येत. दुःख दुःख सर्व उत्कटतेनं दुसऱ्याला स्पष्ट करता येतच नाही. त्यामुळं कलावंताचा प्रवास हा सदैव एकाकीच असतो आणि ते अटळही आहे, नाही का? आणि एवढं झाल्यावर मृत्यूचा तर अत्यंत एकाकी क्षण. ह्या एवढ्या प्रवासात आपण काय मिळवलं? आपण काय मिळवलं? हे देखील स्वतः आपल्यालाच न देणारा तो क्षण. कारण आपण एवढं पाहिलं हे उमगायला जाणीव हवी. आणि जाणीव आहे तोपर्यंत प्रवास संपलेला असतो. जाणीव संपली की मग सारच संपलं. सगळा हिशेब संपतो आणि तो हिशोब काय झाला हे समजण्याचं समाधान देखील लाभत नाही. सारच संपतं आणि अखेर शेवटी आपण स्वतःला समजत नाहीसे होतो. हा खरा शोकाचा क्षण. आपला G.A. कुलकर्णी. टाक. चंद्रमाधवीची जाहिरात वाचली. त्या प्रकाशनाबद्दल फार उत्सुक आहे. G.A. पुस्तक आहे G.A.ची पत्रवेळा. अभिवाचक प्रिया देशपांडे.